नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगावला रिपाईचा संवादात्मक मेळावा. आगामी निवडणुकांवर कार्यकर्त्यांचे विशेष मंथन. नांदगाव येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, राजगृह फाउंडेशन आणि अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव तालुका संपर्क कार्यालय उद्घाटन संवाद मेळावा आणि पत्रकार परिषद पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या महत्त्वपूर्ण कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षाच्या आगामी रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली असून आगामी निवडणुकांमध्ये रिपाई पूर्ण ताकदीने आणि जोमाने उतरणार असल्याचा एल्गार यावेळी नेत्यांनी पुकारला. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हाध्यक्ष संजय भालेराव, कार्याध्यक्ष देवदास मोरे, राजाभाऊ पवार, गंगादादा त्रिभुवन, राजेंद्र गुडेकर आदी उपस्थित होते. नांदगाव तालुक्यात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्य उपाध्यक्ष रमेशजी माकासरे यांनी तळागाळात पक्ष संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. तसेच समविचारी घटनांना सोबत घेऊन महायुतीमध्ये पक्षाची ताकदीने वाटचाल राहिल्यास कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यात. स्थानिक प्रश्नावर आणि सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधताना नाशिक जिल्हाध्यक्ष संजय भालेराव यांनी रिपाईच्या आगामी सामाजिक व राजकीय भूमिकेची सविस्तर माहिती दिली. या संवाद मेळाव्यात नांदगाव तालुका व परिसरातील रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी, राजगृह फाउंडेशन, अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज चोपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार यांनी मानले. आवाज इन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. सांगेल की रिपब्लिकन पक्षाची जी काही वाटचाल आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. ठीक आहे, थोडं जरी राजकारणात आपल्याला अपयश आलेले असेल तर त्याची कारणं आम्ही शोधत आहोत आणि ती कारणं शोधून त्याच्यावर मात करून येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निवडणुका असेल, त्यामध्ये पक्षाला चांगलं यश मिळवून देण्यासाठी आम्ही एक चांगली टीमवर्क तयार केलेली आहे. आमचे जे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून, कार्यकर्त्यांशी चर्चा करून, ज्या काही राखीव जागा असतील, ज्या काही जनरल जागा असतील, ओबीसी समाजाच्या जागा असतील, त्यासाठी आम्ही थोड्या दिवसामध्ये चांदवड असेल किंवा निफाड असेल यामध्ये एक मेळावा लावून ज्या ज्या कार्यकर्त्यांची किंवा ज्या उमेदवाराची तयारी झालेली आहे त्या उमेदवाराची तयारी कशी असेल, त्याच्या मतदारसंघामध्ये, त्याच्या गटामध्ये किंवा गणामध्ये लोकसंख्या किती आहे, कोणत्या समाजाचे किती लोक आहेत, याचा सगळ्याचं त्याचं विवरण करून आणि तो कार्यकर्ता सक्षम असेल तर त्याचा निश्चितपणाने या ठिकाणी विचार केला जाईल. एखादा कार्यकर्ता हा पैशाने जरी दुबळा असेल किंवा थोडा कमकुवत असेल तर पक्ष हा त्याला निधी देखील उपलब्ध करून देणार आहे. आणि ह्या ज्या निवडणुका आहेत, म्हणजे आता आम्ही तर समजतो की भाजपा असेल, शिंदे सेना असेल किंवा अजित पवार गट असेल राष्ट्रवादीचा, यांच्याबरोबर आमची युती आहे, परंतु ते कितपत आम्हाला मानता याचं संशोधन आम्हाला करावं लागेल. कारण फक्त निवडणुका आल्या की आम्हाला गृहीत धरता हा आजपर्यंत आमचा अनुभव आहे. परंतु यापुढे रिपब्लिकन चळवळीमध्ये की काही जे असे निर्णय आहे की माननीय आठवले साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सक्षम आहात, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या भागामध्ये तुम्हाला काय निर्णय घ्यायचा की जेणेकरून पक्षाची ताकद वाढेल, पक्षातील कार्यकर्ता सक्षम होईल, कार्यकर्ता उभा राहील. यासाठी निश्चितपणानं आपण राजकारणामध्ये प्रयत्न केलाच पाहिजे. आज नांदगाव तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने
नाशिक जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष संजय भालेराव यांचा जाहीर सत्कार ठेवण्यात आलेला असून नांदगाव तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या सत्काराला उपस्थित झालेले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा व्यापक विचाराचा पक्ष आहे. हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं एकच काम की रंजल्या गांजल्याला न्याय देणं आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणं. आजपर्यंत हेच कार्य चालू ठेवलेलं आहे रिपब्लिकन पक्षाने आणि त्याच अनुषंगाने नेते रामदासजी आठवले साहेब पूर्ण भारतामध्ये परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करतायत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नवनिर्वाचित सदस्य जिल्हा अध्यक्ष संजय भालेराव यांच्या आधिपत्याखाली या नाशिक जिल्ह्यामध्ये विविध पक्षाचे लोक, विविध गटाचे लोक सामील होण्याच्या तयारीत आहेत. हजारो लोकांची या रिपब्लिकन पक्षामध्ये सामील होण्यासाठी उत्सुकता लागलेली आहे. आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यावाईज विविध मेळावे घेणार आहोत आणि विविध मेळाव्याच्या माध्यमातून सर्व समावेशक असलेल्या कार्यकर्त्यांना पद देऊन, सर्व समावेशकाला पद देऊन सन्मानाने रिपब्लिकन पक्षामध्ये घेणार आहोत. आणि रिपब्लिकन पक्ष हा नाशिक जिल्ह्यातला बालेकिल्ला आहे, बालेकिल्लाच राहणार आहे, यात मात्र शंका नाही.